आता बातमी शरद पवार यांच्या एका महत्त्वाच्या वक्तव्याची। महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी ही फक्त मुख्यमंत्र्यांची नसून सर्वांचीच असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलंय। प्रत्येकाचे राजकीय विचार वेगळे असतील, मात्र राज्य शांत ठेवणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं यावेळी पवारांनी म्हटलंय। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही म्हणजे राष्ट्रीय हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही। काही झालं ते ऐक्य करायचंच, लोकांच्यातलं ही विज्ञानाची जाईल त्याची याची काळजी घ्यायची आणि ते काम पुढे एकटा दुसरा करू शकत नाही, मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही। सण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर त्यावेळेला विचारायला उभं जातील आणि आपला विचार आज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेतली। खरंच आहे, कारण आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल। ज्या प्रकारे विशेषतः आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे, याकरता सरकार कटिबद्ध आहे।